मराठी बिझनेस स्कूल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाट अशा बिझनेस आयडिया आपण बघत असतो। मार्च एंडच्या मोठ्या गडबडीनंतर मी शिवाजी पुन्हा तुमच्या समोर हजर आहे आपला बिझनेस आयडिया घेऊन। आणि बऱ्याचशा लोकांना जे आहे प्रश्न पडलेला असतो की काय आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट नाही आहे पण 5 ते 10 हजार मध्ये एखादा व्यवसाय सुरू होऊ शकतो। तर निश्चितच तुमच्यासाठी जे 5 बिझनेस आयडिया घेऊन आलेलो जे फक्त 5 ते 10 हजार मध्ये सुरू होतील आणि मोठ्या प्रमाणात अर्निंग 50-60 हजार रुपये तुम्ही महिन्याचे आरामात कमवू शकता। तर चला तर वळूया आपल्या पहिल्या बिझनेस आयडियाकडे। आणि आपली पहिली बिझनेस आयडिया ती म्हणजे प्रिंट ऑन डिमांड। जे कस्टमाइज गिफ्टचं जे आहे मार्केट खूप मोठं झालेलं आहे आणि प्रत्येकाला जे आहे आपल्या चॉईस नुसार गिफ्ट किंवा आपल्या चॉईस नुसार प्रिंट करून वेगवेगळे टी शर्ट्स मग वेगवेगळे गिफ्ट तयार करायला आवडतात आणि गिफ्ट द्यायला आवडतात। त्यामुळे हा प्रचंड मोठा असा जो बिझनेस आहे आणि बल्कमध्ये सुद्धा वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्या यांना सुद्धा मोठी रिक्वायरमेंट जे आहे प्रिंटेड मटेरियलची असते। तर या बिझनेसमध्येच आपल्याला काम करायचं आहे आणि याच्यामध्ये सिंपल आपल्याला फक्त डिझायनिंग शिकणं आवश्यक आहे आणि डिझायनिंग मध्ये सुद्धा कॅनव्हाची हेल्प तुम्ही घेऊ शकता। कॅनव्हाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चांगले डिझाईन तयार करू शकता आणि आपल्याला जे आहे बल्क मध्ये आलेली ऑर्डर किंवा सिंगल ऑर्डर सुद्धा आपला जो एखादा जो मॅन्युफॅक्चरर आहे किंवा जो तयार करून देणार आहे तर याला आपल्याला फक्त फॉरवर्ड करायची आणि त्यांच्याकडून तो मटेरियल घेऊन आपल्या कस्टमरला द्यायचा आहे। तर एवढी सिंपल प्रोसेस आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे आहे पर प्रोडक्ट जे आहे 100 ते 200 रुपये मार्जिन हे आरामात राहू शकते आणि कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट न करता पण या प्रोडक्टची जे मार्केटिंग आहे ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करू शकतो। वेगवेगळ्या फेसबुक इंस्टावर आपल्या ऍड चालून मोठ्या प्रमाणात रीच आपल्याला त्या ठिकाणून मिळू शकते आणि मोठ्या प्रमाणात अर्निंग सुद्धा आपली त्या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे सुंदर असा बिझनेस आहे, खूप कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आहे आणि प्रत्येक नवीन जनरेशनने हा बिझनेस करण्यास काही हरकत नाही। खूप सुंदर पद्धतीने हा बिझनेस डेव्हलप होऊ शकतो आणि इन्व्हेस्टमेंट तर फारच कमी आहे। त्यानंतर वळूया आपल्या दुसऱ्या बिझनेस आयडियाकडे, ती म्हणजे मिनी क्लाउड किचन। मिनी क्लाउड किचन ज्या लोकांना खाणं तयार करायची, वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची ज्यांना आवड आहे आणि खाऊ घालण्याची ज्यांना आवड आहे अशा लोकांसाठी परफेक्ट बिझनेस आहे। आणि या व्यवसायाच्या माध्यमातून कितीतरी लोक मोठ्या प्रमाणात अर्निंग करत आहे आणि घरच्या घरी घरच्या किचनवर तुम्हाला जे काही 2-3 मेनू तुम्ही ज्यामध्ये परफेक्ट असाल, जो तुमचं एक फेवरेट फूड आहे तर या फूडचं आहे आपल्याला फोटोग्राफ्स घेऊन झोमॅटो स्विगीला अपलोड करायचे आहे आणि त्याला रजिस्टर करून आपला हा बिझनेस आपल्याला सुरू करायचा आणि घरच्या किचन मधून आपण जो आहे सुंदर असा बिझनेस डेव्हलप करू शकतो। कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही, 5 ते 10 हजाराच्या आत आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो। सुंदर असा बिझनेस आहे। जे काही आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी मेट्रो सिटीज मध्ये राहणारे लोक आहे त्यांच्यासाठी हा एक नंबर असा बिझनेस आहे। याचा कुठेही तुम्ही पॉझिटिव्ह विचार करावा आणि निश्चितच हा व्यवसाय सुरू करावा। त्यानंतर आपण वळूया आपल्या तिसऱ्या बिझनेस आयडिया, ते म्हणजे की वॉटरलेस कार वॉशिंग सेंटर। वॉटरलेस म्हणजे आज लोक जे आहे बऱ्यापैकी अवेअर झालेले आहे पाण्याच्या जे आपण नासाडी करत आहे किंवा पाण्याचे जे दुरुपयोग करत आहे, तर त्याच्यासाठी जो आहे वॉटरलेस कार वॉश सेंटर हे परफेक्ट असा जो आहे एक बिझनेस आहे। आणि याच्यामध्ये फक्त जे आपले वेगवेगळे क्लॉथ ब्रश स्प्रेच्या माध्यमातून आपण ज्या वेगवेगळ्या पॉलिशच्या माध्यमातून आपल्याला कार क्लीन करायची आहे आणि याच्यामध्ये कुठलाही पाण्याचा दुरुपयोग आपण करणार नाही आहे आणि या माध्यमातून मोठी अर्निंग आणि मोठ्या प्रमाणात मार्जिन आपल्याला याच्यामध्ये आहे। आणि आपल्याला जे आहे वॉटर मध्ये काय होतं की आपल्याला त्या ठिकाणी कार न्यावी लागते, पण वॉटरलेस मध्ये आपण जिथे गाडी असेल तिथे सर्व्हिस देऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात अर्निंग आपण या माध्यमातून करू शकतो। सुंदर असा बिझनेस आहे, फ्युचरिस्टिक बिझनेस आहे आणि निश्चितच या माध्यमातून सुद्धा मोठी अर्निंग आपण करू शकतो। याचा सुद्धा आपल्या तरुण पिढीने विचार करण्यास हरकत नाही। इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 ते 10 हजार पेक्षा कमी रुपयामध्ये हा व्यवसाय तुमचा चालू होणार आहे। त्यामुळे निश्चितच भन्नाट अशी ही बिझनेस आयडिया आहे। त्यानंतर वळूया आपल्या चौथ्या बिझनेस आयडियाकडे। चौथी बिझनेस आयडिया म्हणजे एलईडी बल्ब मॅन्युफॅक्चरिंग। एलईडी बल्ब मॅन्युफॅक्चरिंग आपल्या डोक्यामध्ये मोठा प्रश्न पडला असेल की हे काय सोपं आहे का किंवा पॉसिबल आहे का किंवा आपण करू शकतो का, पण डेफिनेटली तुम्ही जर हा जो बिझनेस आहे तो 5 ते 10 हजारामध्ये आपल्या रूम मध्ये आपण सुरू करू शकतो आणि याच्यामध्ये सुद्धा 10 ते 15 हजारची इन्व्हेस्टमेंट आहे, याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे। आणि याच्यामध्ये कुठलंही जे छोट्या प्रमाणात तुम्ही जर करत असाल तर कुठलंही लायसन
ट्रेड लायसन घ्यायचं तुम्हाला काम नाही. ज्यावेळेस तुम्हाला मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये बिझनेस करायचा असेल त्यावेळेस तुम्ही याचा लायसन घेऊ शकता. आणि याचा जर मार्केटिंगचा विचार केला तर मार्केटिंग आपण वेगवेगळे जे रिटेलर आहे, होलसेलरच्या माध्यमातून आपण हा बिझनेस करू शकतो. आणि याच्या कॉस्टिंग नुसार आपण गावागावामध्ये गाडी फिरून सुद्धा हा बिझनेस करू शकतो. मॅन्युफॅक्चरिंगचा विचार केला, त्याची जर कॉस्टिंग पाहिली तर 5 वॅट ते 9 वॅट पर्यंतचे जे बल्ब आहे त्याचं कॉस्टिंग जे आहे 18 रुपयापर्यंत आपल्याला पडत आहे. आणि आपण जर विचार केला तर 18 रुपयाने जर आपण विचार केला तर 54 रुपयाला आपल्या जे आहे 3 बल्ब या ठिकाणी पडत आहे. तर आपण जर गावागावामध्ये मार्केटिंग केली आणि 100 रुपयाला 3 बल्ब जरी दिले तरी मोठ्या प्रमाणात जवळजवळ आपल्या या ठिकाणी 44% मार्जिन आपल्याला या प्रोडक्ट मधून, एक सिंगल प्रोडक्ट मधून आपल्याला मिळत आहे. आणि डेफिनेटली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आपण 20-20, 40-40 जे कॉम्बो देऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात अर्निंग आपण करू शकतो. हा सुद्धा एक मार्केटिंगचा जबरदस्त असा फॉर्म्युला आहे. किंवा तुम्ही याच्यामध्ये ट्रेडिंग सुद्धा करू शकता. तुम्ही जर 20 रुपयाला 22 रुपयाला बल्ब घेऊन 100ला 3 जर विकले तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात मार्जिन तुम्हाला या प्रोडक्ट मध्ये राहणार आहे. सुंदर असा हा सुद्धा बिझनेस आहे. त्यानंतर वळूया आपल्या 5व्या बिझनेस आयडियाकडे. आणि आपली 5वी बिझनेस आयडिया ते म्हणजे मायक्रो ग्रीन फार्मिंग. मायक्रो ग्रीन फार्मिंग हा जो आहे मेट्रो सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहे. वेगवेगळे जे ग्रेन आहे ते ग्रेन आपल्या स्लॅबवरच जे आहे लोक उगवत आहे आणि छोट्या छोट्या प्रमाणात जो आहे त्याचं कटिंग करून जे प्रोटीन युक्त आणि हेल्थसाठी जबरदस्त असं वेगवेगळे सगळे न्यूट्रियन्स या फार्मिंग या ग्रीन मधून आपल्याला मिळत असतात. तर याचं सुद्धा मार्केटिंग मोठ्या प्रमाणात आता पिकअप जो आहे मेट्रो सिटीमध्ये या बिझनेसने घेतलेला आहे. आणि अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये 5 ते 10 हजार पेक्षा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण या मायक्रो ग्रेनचं जे आहे पॅकिंग करून मोठ्या प्रमाणात अर्निंग या माध्यमातून करू शकतो. सुंदर असा बिझनेस आहे. त्यामुळे याचा सुद्धा तुम्ही कुठेतरी विचार करावा. आणि अशाच जबरदस्त बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत नियमित घेऊन येत असतो. आणि फक्त 5 ते 10 हजार मध्ये सुरू करता येईल असा आपण बिझनेस आयडिया पाहिल्या. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मराठी बिझनेस स्कूलमध्ये जर ऍडमिशन घेतली नसेल तर आता सबस्क्राईब करून ऍडमिशन घ्या. धन्यवाद.